चालक मालक श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ, परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य गुरुमाऊलींना वंदन करून, साई माऊलींना वंदन करून मी मार्गदर्शन करत आहे. आपल्या जीवनातील 99% प्रश्न हे श्री स्वामी चरित्र सामावृत ग्रंथांचे क्रमश 3 अध्याय वाचन केल्याने सुटत असतात. वाकरामाळी स्वामी समर्थ जप मंदिराचा जप, गायत्री मंत्र 1 माळ जप, पंचमहायज्ञ व केंद्रात आरती केल्याने सुटत असतात. आकरामाळी जपाचे महत्व. श्री स्वामी समर्थ नामस्मरण. नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे. नामस्मरण का करायचं, याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे? नामस्मरण हे आकाशापेक्षा मोठे आहे. नामस्मरण हे केल्यानंतर आपण मागच्या जन्माची पापे आपल्याकडून नकळत घडलेली असतात, त्यातून मुक्तता होते. अशक्य ती गोष्ट साध्य होते, त्यातून मुक्तता होते. शक्य ती गोष्ट साध्य होते. कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते. संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाम सुखी कीर्तन साधन पे सोपे, मिळती पापे जन्मांतरीचे गगनाभूमी वाढ नाम आहे, गगनापेक्षा मोठे नाम आहे. श्री स्वामी समर्थ मंत्र जप अहोरात्र तेने सर्वत्र पाहिजे. पहिली माळ ही गुरुसाठी असते. दुसरी व तिसरी माळ ही आपल्या माता पितांसाठी असते. चौथी माळ ही पितरांसाठी असते. पाचवी माळ ही कामासाठी असते. 6वी माळ ही क्रोधासाठी असते. 7वी माळ ही मोहासाठी असते. 8वी माळ ही लोभासाठी असते. 9वी माळ ही मत्स्यासाठी असते. 10वी माळ ही अहंकारासाठी असते आणि 11वी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सामरामृत. श्री स्वामी चरित्र सामरामृत नित्य क्रमश 3 अध्याय पठण करावे. त्यांनी आपल्या जीवनातील प्रश्न मार्गी लागतात व या ग्रंथाचे संकल्पित 108 पाठ पारायण केल्याने सर्व महत्त्वाच्या समस्या मार्गी लागतात. एवढे या ग्रंथाचे महत्त्व आहे. आपण आपल्या मुलांना रोज सरस्वती मंत्र, गणपती अथर्व शीर्ष, गायत्री मंत्र, रामरक्षाचे श्लोक शिकवून नित्य नियमाने पठण केल्यास मुलांची स्मरणशक्ती वाढते व मुलांनी नेहमी आई वडील, मोठा भाऊ बहीण तसेच आपल्यापेक्षा वयाने असलेल्या मोठ्या असलेल्या व्यक्तींना नेहमी आदर करत द्यावा. श्री स्वामी समर्थ.